बीएमसी कडून केवळ 18% मालमत्ता कर हे वसूल करण्यात आलं। एका महिन्यात 3700 कोटींचा कर हा वसूल करण्यात आला। चालू वर्षात 4500 कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट होते। विधानसभेत कर वसुलीचा मुद्दा हा उपस्थित करण्यात आला। 2023-24 हे आर्थिक वर्ष संपायला फक्त एक महिना उरला आहे, परंतु बीएमसी आतापर्यंत केवळ 18% मालमत्ता कर हे वसूल करू शकले। येत्या एका महिन्यात 3700 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे आव्हान बीएमसी समोर आहे। बीएमसीने चालू आर्थिक वर्षात 4500 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। बीएमसीने गेल्या वर्षभरात मुंबईकरांना मालमत्ता कर पाठवलेला नाही, आता पाठवले जात आहे। एका महिन्यात 3700 कोटींचा कर हा वसूल करण्यात आलेला आहे। विधानसभेत कर वसुलीचा मुद्दा हा उपस्थित करण्यात आलेला आहे। प्रॉपर्टी टैक्स के बिल जो है 6 महीना डिले करके आज दिए गए और सबको दादागिरी की जा रही है कि 31 मार्च तक आपने नहीं पे किया तो आपकी प्रॉपर्टी हम अटैच करेंगे। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर पालिका की जो ये दादागिरी है, एक तो आप डिले करो बिल, ऊपर से हमको लिटिगेशन के लिए जाने बोलो। दूसरा, मुंबई महानगर पालिका ने गलत तरीके से प्रॉपर्टी टैक्स लिया था, ये सुप्रीम कोर्ट ने कहा है, और सुप्रीम कोर्ट ने जो 1.2 का रेशियो लगाकर प्रॉपर्टी टैक्स कलेक्ट हुआ वो वापस देने के लिए कहा है। एक तो आप मुंबई के पैसे वापस नहीं करते, दूसरा मुंबईकरों के ऊपर तलवार रखते हैं कि प्रॉपर्टी टैक्स 31 मार्च तक भरो। अध्यक्ष महोदय, मेरा आपसे निवेदन है कि आपका भी क्षेत्र इसी मुंबई महानगर पालिका क्षेत्र में आप सरकार से कहिए कि 31 मार्च नहीं, जो यूजुअल 3 महीने का पीरियड हमको मिलता है पेमेंट के लिए, वो पीरियड मुंबई को दिया जाए, ऐसी मेरी मांगनी। मुंबई महानगरपालिका राज्य सरकार चालवत नाही, मुंबई महानगरपालिका प्रशासक चालवतात। कायद्याने राज्य सरकारला जे आदेश दिलेले आहेत किंवा अधिकार दिले आहेत तेवढ्यापुरतं राज्य सरकार काय निर्देश देता येतील तेवढं देते। आपण जो मुद्दा लक्षात आणून दिला आहे तो महानगरपालिकेच्या लक्षात आणून दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।